श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यातला हा 33वा श्लोक आहे. अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः. अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः. तेव्हा भगवान सांगतात, अक्षराणाम अकारोस्मी. अक्षरामध्ये जे अक्षर आहेत अ आ इ उ क ख ग घ अंग च छ ज ज य वगैरे, या सर्व अक्षरामध्ये म्हणले मी अकार आहे असं भगवान सांगतात. द्वंद्वम सामासिकस्य च. आणि समाज जे आहेत मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये ज्यांनी व्याकरण शिकलेलं आहे, हल्ली व्याकरण आहे का माहिती नाही, आमच्या वेळेला संस्कृतचं व्याकरण होतं, आम्हाला संस्कृतचं व्याकरण शिकवायचं. तेव्हा त्यात द्वंद्व समास, अनेक प्रकारचे समास असतात. त्यातला द्वंद्व समास मी आहे असं भगवान सांगतात. अहमेवाक्षय कालू. आणि भगवान म्हणतात की मी अक्षय असा काळ मी आहे, अक्षय अनंत असा काळ मी आहे. धाताहं विश्वतो मुखः. आणि म्हणले सृजन करणाऱ्यामध्ये म्हणजे ब्रह्मदेव या सृष्टीचं सृजन करतो. सृजन करणाऱ्यांमध्ये ब्रह्मदेव मी आहे, असं विराट मी आहे, ब्रह्मदेव मी आहे असं भगवान सांगतात. अक्षराणाम अकारोस्मी. मग अक्षरामध्ये मी आकार आहे. अकार म्हणजे अ आहे, अ आ इ ई. पहिलं अक्षर अ शिकवतात, अ. तेव्हा भगवान म्हणतात की अक्षरामध्ये मी अकार आहे. भगवान आपल्या विभूतींचं जे वर्णन अर्जुनाला सांगतायत, का बरं या विभूतीचं वर्णन काय का सांगताय, ते अ वगैरे याचं वर्णन करण्याची गरज काय, याच्यात ज्ञान काय आहे, याचा हेतू काय आहे. तेव्हा याचा हेतू हा की अर्जुनाला भगवंताच्या दिव्य विभूतीचं सामर्थ्य बघितलं पाहिजे. अरे आकार आहे, त्या अचं सामर्थ्य काय बघ, एवढा छोटासा तो आकार आहे, पण त्याचं सामर्थ्य काय ते तुला सांगतो. आणि ते सामर्थ्य म्हणजे मी आहे. प्रत्येक ठिकाणचं सामर्थ्य जे आहे ते मी आहे. भगवंताच्या दिव्य विभूतीचं सामर्थ्य पाहिल्याबरोबर त्या सर्व विभूतींचं सामर्थ्य जर भगवंताच्या ठिकाणी आहे, तर भगवंताच्या असीम सामर्थ्याची आणि महात्म्याची कल्पना यायला पाहिजे. भगवंताचं सामर्थ्य केवढं असतं. आणि म्हणून भगवान सांगतात भगवंताच्या व्यापक स्वरूपाला जाणायला पाहिजे. व्यापक स्वरूपाला एकदम जाणता येणार नाही म्हणा. व्यापक स्वरूपाला कसं जातं, एवढं मोठं टरबूज ते किती एवढंच, पण टरबूज जर खायचं झालं ते आपण माणसाला खाता येणार नाही म्हणा, तो खाऊ नाही शकत. त्याची त्याला तुकडे तुकडे करावे लागतात. आणि बारीक बारीक जेव्हा करतो तेव्हा तो खाऊ शकतो, नाही तर तो खाऊ शकत नाही. तसं भगवंताचं जे महात्म्य आहे ते छोट्या छोट्या गोष्टीमध्ये भरलेलं आहे म्हणा. प्रत्येकाला सामर्थ्याचा छोटा छोटा गुण त्याने देऊन ठेवलेला आहे. पशुला, पक्ष्यांना, पशु पक्ष्यांमध्ये सुद्धा असे गुण आहे. पक्ष्यांना उडता येतं, आपल्याला उडता येतं का नाही, परमेश्वराचा गुण आहे उडणं. काय माशांना पाण्यामध्ये झोपता येतं, आपल्याला झोपता येईल का पाण्यात? नाही झोपता येणार. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या भविष्यात असे तेव्हा कळ. तेव्हा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी माझं सामर्थ्य, गुण, या याला गुण घटक असं म्हणतात, या घटकांमध्ये मी माझे गुण घालून ठेवलेले आहे. बघ प्रत्येक ठिकाणी काही ना काही गुण आहेत म्हणाले. प्रत्येक ठिकाणी तू बघ काहीतरी गुण आहे.
आणि तो गुण म्हणजे माझा गुण आहे. असे असे निरनिराळे गुण एकत्र केले की तुला तुला माझं समग्र स्वरूप बघता येईल. समग्र. म्हणून ते छोट्या छोट्या गोष्टी घेता घेता घेता, कारण तुझं एवढं सामर्थ्य नाही की सगळं एकदम समग्र माझं विराट स्वरूप, माझं पूर्ण समग्र स्वरूप तू एकदम घेशील, हे तुला शक्य नाही अर्जुना. आणि म्हणून तुला मी एक एक गोष्टीत सांगतो. सर्व व्यापक म्हटलं तर कोणाला काहीच कळत नाही. सर्व व्यापक स्वरूपाला भगवंताला कोणी जाणू शकत. आणि म्हणून ज्याप्रमाणे एक एक धागा घेऊन विणत गेलं असता शेवटी एक उत्तम परिपूर्ण वस्त्र तयार होतं. एक नुसता एक धागा असतो. आम्ही बघितलं आमच्याकडे विणकर समाज असायचा, ते असे धागा नुसतं असे गोल घेऊन यायचे धागे आणि तो लावून दोन्हीकडे आणि त्याचं वस्त्र विणायचं. आणि एक एक धागा एवढा बारीक की आम्हाला दिसायचं सुद्धा नाही, त्यांना कसं दिसायचं माहित नाही, फिलिंग नाही. एवढा बारीक धागा की तो दिसायचाच नाही. त्या न दिसणाऱ्या धाग्याचं ते वस्त्र विणायचे. एक एक धागा करून विणायचे. तेव्हा एक एक धागा, जेव्हा एक धागा सुखाचा, एक धागा 100 धागे दुःखाचे. आपण उलट म्हणतो एक धागा आनंदाचा, काय 100 धागे आनंदाचे, सर्व धागे आनंदाचे. त्याचं जेव्हा ते वस्त्र विणतात, प्रेम भक्ती सूत्रे वस्त्र गुंफिले. प्रेम भक्तीच्या सूत्र, प्रेम भक्ती ज्ञान या सूत्रांनी जेव्हा वस्त्र गुंफलं जातं, तेव्हा ते वस्त्र एवढं काय अद्भुत होतं आणि एवढं आनंदमय होतं. त्याच्यात सुख दुःख नाही, म्हणलं सुख दुःख काही राहत नाही. तेव्हा एक धागा, एक मोठं वस्त्र विणायचं तर एक धागा घ्यावा लागतो आणि दुसरा घेता विणत गेलं असताना ते एक मोठं वस्त्र होत. मोठ्या बागेतून म्हणल्या अशी फळं वेचायला लागली, तर आंब्याची फळं एक 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 फळ वेचता वेचता ओ एकदम बैलगाडी भरते हो. बैलगाडी भरून, मग ट्रक भरून असे ढीगचे ढीग. आमच्याकडे संत्र्याच्या मोसमामध्ये नागपूरला त्या बाजारात अहो टेकडी जशी असते ना उंच, तेवढे ढीग संत्र्याचे. मला आश्चर्य. शेतकरी लोक बैलगाडी घेऊन तिथे रिकामी करायची. एक शेतकरीला दुसरा शेतकरी, हे तो रास वाढत जायची, एवढी उंच की ती छताला लागायची वरती. एवढं म्हणाले. पण एक एक करता करता करता, एक एक आंबा तोडता तोडता, एक एक संत्र तोडता तोडता एवढं. तसं म्हणाले परमेश्वराचे अनंत गुण आहेत, ते एक एक गुण त्याचा आपण घेता घेता, सद्गुरूंचे अनंत गुण आहेत, एक एक गुण घेता घेता आपण सर्व गुण संपन्न होतो. काय तसं म्हणाले. म्हणून हे विभूती सांगण्याचं गरज काय? कुठल्या ह्याच्यात काय मी आहे? अध्यात्म विद्या विज्ञानाम. तसं म्हणाले अक्षरामध्ये मी अक्षर आहे हे सांगण्याचं कारण. अरे अक्षर म्हणजे काय, म्हणजे काय नाही असं नाही म्हणाले. त्याच्यातही मी आहे, त्याच्यात काय गुण आहे तू बघ म्हणा. तेव्हा हे विभूतीचं वर्णन करण्यामध्ये मुख्य कारण आहे त्या व्यापक स्वरूपाची आपोआप जाणीव होते शेवटी. नाही तर असं व्यापक स्वरूप जाणता येणार नाही म्हणा. एकदम मोठं असं काही घेता येणार नाही. ते मनुष्याच्या आकलन शक्तीच्या पलीकडे आहे. म्हणून एकेका विभूतीचं सामर्थ्य बघता बघता आपली दृष्टी व्यापक होत जाते आणि दृष्टी पूर्ण व्यापक झाली की भगवंताचं सर्वव्यापी स्वरूप जाणता येतं. अक्षराणाम अकारोस्मी. भगवान सांगतात सर्व अक्षरामध्ये आकार मी आहे. संस्कृत भाषेमध्ये सर्वच वर्णे अर्धे असतात. संस्कृत लिहिता लिहिता क लिहायचं तर क हलंत लिहितात, ख त्याला खाली पाय मोडतात. सगळे अक्षरांना पाय मोडत जातात, म्हणजे ते अर्धे असतात. आणि क अधिक अ झाला की पूर्ण क होतो. ख अर्धा क. आता लिहिताना सुद्धा आपण टाईप करताना कॉम्प्युटरवर बघा, तो अर्धा येतो पाय मोड्या, आणि मग त्याच्यात आपण तो अ लावला म्हणजे काना लावला की लगेच त्याला तो पूर्ण होतो म्हणा. असं का होतं? कारण ते अचं महत्व आहे. क अधिक अ
हलंत क अधिक पूर्ण क, तो पूर्ण होतो. टाकल्याबरोबर तो पूर्ण होतो. कुठलंही क ख ग घ अंग अगदी ज्ञ पर्यंत सगळं हलंत असतं. त्यात मिळवावा लागतो. म्हणजे आकार हा मुख्य आहे म्हणाले. क क क ख ख म्हटल्यानंतर शेवटी उरतो. ख ख म्हणा, ख अचा उच्चार शेवटी. खचा उच्चार जातो. खचा उच्चार थोडा वेळ आणि अचा उच्चार कुठलाही तुम्ही अक्षर घ्या त्याचा उच्चार अच होतो. तसं सर्व शब्दांचे अर्थ विष्णू. असं म्हणलं प्रत्येक कुठलाही शब्द घ्या तुम्ही. काय ज्ञ म्हणा, ज्ञ आला. अरे कसा आला, मी तर ज्ञ म्हणला होता. कसा आला, मी तर क म्हणला होता. कारण अकारोस्मी. म्हणजे अकारामुळे प्रत्येक याला पूर्णता येते, व्यापकता येते. स्वर आणि व्यंजन मिळून जेवढे मिळून अक्षर आहेत म्हणाले, त्या सर्वांमध्ये सर्वांचा आदी आहे. सर्वांचा प्रमुख काय तर आहे. सर्वांमध्ये अव्याप्त आहे, व्याप्त आहे म्हणे. जसा परमेश्वर सर्व ठिकाणी व्यापक आहे, व्याप्त आहे, तसा सर्व अक्षरांमध्ये अव्याप्त आहे. म्हणून हा परमेश्वर व्याप्त होणे हा परमेश्वराचा गुण आहे, परमेश्वराचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून अक्षराणाम अकारोस्मी असं भगवान म्हणतात. इंग्रजीत मराठीत जाऊ द्या. इंग्रजीत सुद्धा आता किरण असं स्पेलिंग KIRAN. आर्यन कशाला पाहिजे? KIRAN किरण होईल, GIRAN गिरण होईल. काय आणखी काय असे शब्द असतील? प्रत्येक ठिकाणी ए लावावा लागतो. कमल KMAL. कशाला पाहिजे? ए कशाला पाहिजे? KMAL करायचं ना. KMA कशाला पाहिजे? KML असंच करा. प्रत्येक ठिकाणी ए तुमचा कशाला पाहिजे? कमल KAMAL. अरे KA केला, MA केला, त्याच्यापेक्षा KML करा ना, तर कमलं होईल ते. अष्टिकरचा ASHTI KAR नाही, AA पाहिजे, तर आ होतो, नाही तर अष्टिकर होतो. म्हणून लोक आम्हाला म्हणतात अष्टिकर. अरे बाबा अष्टिकर नाही, आष्टिकर नाही. तुमचं स्पेलिंग एक म्हणून आम्ही नाही. AA. आंबा AMBA नाही, AAMBA असं केलं तर मग त्यावर होते येतो. आज इथे असेल तिथे आणखी एक ए लावावा लागतो तर होतो. त्या आकाराचं महत्व नुसतं म्हणले मराठी भाषेत, संस्कृत भाषेत असं नाही, इंग्लिश भाषेतही आणि इतर भाषेमध्ये पण असेल. म्हणजे हा रिसर्चचा विषय म्हणजे तुम्ही रिसर्च करा कुठल्या भाषेत कसं आहे. बंगाली भाषेत जल खावो हापो म्हणत, पिवो म्हणत नाही. तेव्हा अकार होई सर्व वाक, सर्व वाणीमध्ये आकार भरलेला आहे. म्हणून आकार सर्व वर्णामध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून भगवान म्हणतात आकार माझं स्वरूप आहे. द्वंद्वा समासिकस्य. म्हणून अनेक प्रकारचे समास आहेत. म्हणजे समास म्हणजे दोन शब्द एकत्र येणे, दोन शब्द एकत्र येऊन एक शब्द बनणे, एक शब्द तयार होणे. जसं राम राम आपण म्हणतो, राम राम, राम सीता म्हणतो, रामकृष्ण म्हणतो, रामकृष्ण हरी म्हणतो, किंवा राधाकृष्ण म्हणतो, सीताराम म्हणतो, काय पितांबरधारी म्हणतो. असे अनेक जे शब्द आहेत, हे शब्द दोन शब्दांनी, दोन किंवा तीन शब्द एकत्र येऊन झालेले असतात. त्याला काय म्हणतात? समास. समास म्हणजे दोन शब्द एकत्र येऊन एक शब्द तयार होतो. बरं, असे जे शब्द आहेत त्या शब्दामध्ये 6 प्रकारचे समास आहे. बरं, एक प्रकारचा आहे का समास? नाही, 6 प्रकारचे आहेत. म्हणून ते संस्कृतचं व्याकरण शिकवतात. पहिला द्वंद्व समास, दुसरा बहुव्रीही समास, तिसरा कर्मधारय समास, चौथा तत्पुरुष समास, 5वा द्विगु समास,
आणि सहावं अव्ययीभाव समास. या 6 समासामध्ये द्वंद्व समास हा दोन्ही, द्वंद्व समास हा मी आहे असं भगवान सांगतात, कारण तो महत्वाचा आहे म्हणतात. त्यात काय म्हणजे दोन्ही इतर समासामध्ये एक शब्द गौण आहे, एक शब्द प्रधान आहे, एक शब्द गौण आहे, एक शब्द प्रधान आहे. पण द्वंद्व समासामध्ये दोन्ही शब्द प्रधान आहे. काय दोन्ही शब्दाचं वजन सारखंच आहे म्हणून त्याला द्वंद्व समास असं म्हटलं. ते तुल्यबळ आहे. तसं राधाकृष्ण, राधाकृष्ण म्हटल्यानंतर एकदम राधाकृष्ण एक, परमेश्वर आणि भक्त एक, राधा माधव एक, रामकृष्ण एक, राम लक्ष्मण एक, सीताराम एक. तेव्हा निर्गुण निराकार ब्रह्म जेव्हा सगुण साकार होते तेव्हा ते जोडी जोडीने प्रकट. रामकृष्ण, सीताराम, राम लक्ष्मण जोडी जोडीने प्रकट. कृष्ण अर्जुन हे जोडी जोडीने प्रकट झालं. आणि म्हणून जेव्हा ब्रह्म साकार होतं तेव्हा ते जोडी जोडीने येत. म्हणून भगवद्गीतेत सांगितलेलं आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. युगे युगे म्हणजे युगायुगामध्ये नाही, तर मी युगे युगे म्हणजे जोडी जोडीने, युग याचा अर्थ जोडी, मी जोडी जोडीने येतो. राम लक्ष्मण या जोडीने, सीताराम या जोडीने, राम हनुमान या जोडीने येतो, परमेश्वर भक्त सद्गुरु भक्त या जोडीने येतो. जशी कृष्णार्जुन जोडी, राम लक्ष्मण जोडी, गुरु शिष्य जोडी, त्याला द्वंद्व समास असं म्हणतात. म्हणून भगवान म्हणतात मी सर्व समासांमध्ये द्वंद्व समास आहे. अक्षराणाम अकारोस्मि द्वंद्वा सामासिकस्यच अहमेवाक्षयः कालो धाता अहम विश्वतोमुखः. मागे काळाचं वर्णन केलं होतं. अहमेवा मी काळ आहे असं भगवान सांगतात. 30व्या श्लोकात सुद्धा भगवंतांनी सांगितले कालम कलयताम अहम, कालम कलयताम अहम, की गणना करणाऱ्यांच्या मध्ये मी काळ आहे. मग इथे परत दिला कालम एवाक्षय अहमेवाक्षय कालो, मीच तो काळ आहे, अक्षय काळ मी आहे. मग त्या काळात आणि या काळात फरक काय आहे, तर तिथे तो इथे हा काळ अक्षय आहे असं सांगितलं. अहम एव अक्षय हा कालो, मी हा जो काळ आहे तो अक्षय आहे म्हणजे. आणि तिथे जो काळ सांगितला होता तो गणना करणाऱ्यांसाठी सांगितलं. म्हणजे एखादी गोष्ट घडली, त्याची सुरुवात, मध्य आणि शेवट, शेवट झाला तो काळ संपला, ती घटना काळाच्या पडद्याआड गेली, तो काळ गेला, घटनाही गेली. पण इथला काळ वेगळा आहे म्हणाले. म्हणून तो कालो कलयता म्हणून प्रत्येक गोष्ट घडली, निर्माण झाली, काही काळ राहिली, नंतर गेली, तर ती किती काळ राहिली, किती काळ काय काय तिच्या ठिकाणी बदल होत गेले, हे गणना करणारा काळ म्हणजे तो काळ, तोही मीच आहे. आणि इथे अहमेवा अक्षय कालो, इथे तो क्षय होणारा काळ, पण इथे अक्षय होणारा काळ मी आहे. अक्षय म्हणजे माझा कधी अंत होत नाही, मी अनंत आहे, मी अनंत काळ आहे. मग हा काळ कुठला आहे म्हणाला, काल अहमेवाक्षय कालो, म्हणजे हा काळ मी पृथ्वीच्या आधी तर आधी मध्य अंत आहेत म्हणजे शेवटी आहे, आदि मध्यांत निर्मला. तेव्हा वस्तूच्या उत्पत्ती स्थिती लय यांच्याशी संबंधित काळामुळे तो काळ अक्षय नाही म्हणा, तो नष्ट होतो. पण हा काळ अक्षय, हा काळ म्हणजे सृष्टीच्या कालमापनापुरता नाही, हा काळ अक्षय, हा काळ सर्व सृष्टीचा क्षय करणार आहे. हा अक्षय काय, कारण हा काळ तर क्षय होत नाहीच, पण हा सृष्टीचा क्षय करतो, सृष्टीला गिळंकृत करतो. म्हणजे यमापेक्षा भयंकर, यमालाही गिळंकृत करणारा काळ आहे म्हणजे. यम काळ आहे, पण यमालाही
यमराज हाही देव आहे म्हणले, मग तोही कधीतरी जाणारच आहे. मग त्याचा काळ कोण? तो काळ आहे म्हणले, जो यमालाही गिळंकृत करणारा काळ आहे, तो हा काळ आहे. म्हणजे हे काळ स्वरूप हे परमेश्वराचं आहे. काळची रूप हे भगवंताचे, ते त्याचं रूप आहे की सर्व नष्ट करणारा, सर्वांना खाऊन टाकणारा काळ. काळ देहासी आला खाऊ. देह त्याला खाऊ सारखा वाटतो, तो देहाला खायला येतो म्हणा. सर्व संपवायला, जो सर्व संपवायला येतो, सगळं काही गिळंकृत करतो, त्याला काळ असं म्हणतात. ही काळाची, अक्षय अशा काळाची व्याख्या आहे. त्या विराट स्वरूपात दाखवतात. भगवान स्वरूपात, भगवंताच्या विराट स्वरूपात एकीकडे त्याच्या एका तोंडातून सगळं विश्व प्रगट होत आहे आणि एका तोंडात सगळं विश्वात जात आहेत म्हणाल. प्राणी जात आहे, मनुष्य जात आहे, सगळे त्याच्या तोंडात जातात. तो आ वासून बसलेला आहे आणि सगळं तो सृष्टीचा क्षय करणारा काळ आहे, सृष्टीचं अस्तित्व संपवणारा काळ आहे. हा काळ म्हणजे परमात्म्याचं स्वरूपच आहे. हा परमात्म्याचा संकल्प आहे. परमात्म्याच्या संकल्पाने ही सृष्टी निर्माण होते आणि परमात्म्याच्या संकल्पानेच ही सृष्टी लयाला जाते. तो काळ, त्याला काळ असं म्हणतात. तेव्हा भगवान सांगतात, अक्षराणामकारोस्मी द्वंद्वा सामासिकसिच अहमेवा अक्षय हा कालो धाता अहम विश्वतो मुका. आणि मी धाता, आता काळ सांगितलं, काळ हा गिळंकृत करणारा. कुठली गोष्ट नवीन येते, काही काय राहते आणि मग ती भंगारमध्ये जाते. भंगारमध्ये झालं की ते मशीनमध्ये ते भंगार लावतात, प्लॅस्टिकचं भंगार सगळं त्या मशीनमध्ये, मग नवीन वस्तू तयार करण्यासाठी. जसं हा म्हणले काळ सर्व खातो तरी याचं पोट भरत नाही म्हणले, असा हा काळ आहे. आणि दुसरं म्हणले, दुसरं मुख जे आहे भगवंताचं, एक मुख जे आहे ते म्हणले त्यांनी सगळं तो खातो, सगळं खाणार. आणि जे दुसरं मुख आहे म्हणजे त्या मुखातून सर्व काही बाहेर येतं, सर्व विश्व बाहेर येतं, म्हणून त्याला विश्वतोमुखा असं म्हणतात. विश्वतोमुखा म्हणजे सर्व विश्व त्याच्या मुखातून बाहेर येतं. मधवदनम किल सदनम. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अग्नी तू माझं मुख आहे म्हणा. मधवदनम किल सदनम, माझं मुख आहे तुझ्या राहण्याचं ठिकाण आहे. धाताहम, धाता म्हणजे सर्वांचं पालन पोषण करणारा, आणि विश्वतोमुख म्हणजे सर्वकडे मुख्य असणारा, सर्वकडे त्याला मुख आहे आणि त्याच्यामुळे तो सगळं काही बघत असतो आणि सर्व मुखामधून तो प्रगट करत असतो. हे विश्व म्हणजेच भगवंताचं विराट स्वरूप. विराट स्वरूप म्हणजे हिरण्यगर्भ. आधी हिरण्यगर्भ निर्माण झाला, म्हणजे सोन्याचं अंड निर्माण झालं आणि त्या अंड्यामध्ये विराट पुरुषाचा जन्म झाला, मागे सांगितलं. आणि हा विराट पुरुष हा ब्रह्मांडातला पहिला जीव होय, पहिला मनुष्य होता. या ब्रह्मांडामध्ये पहिला मनुष्य कोण? तर विराट पुरुष म्हणून त्याला पुरुष. यानेच म्हणले सृष्टीची, देवांची, प्रजेची उत्पत्ती केली. आणि हा सर्वव्यापी असून विश्वरूप परमेश्वर आहे. हा विराट, आपण विराट पुरुष म्हणतो, तो हा परमेश्वर आहे, हा भगवान, त्याला भगवान म्हणतात. हा सर्वांचं पालन पोषण करणारा आहे, धाता आहे, विराट पुरुष, तो मीच आहे असं भगवान सांगतात. आणि ब्रह्मदेवाचा हा पुत्र आहे विराट, आणि विराटाचा पुत्र आहे मनु, आणि मनुचा पुत्र आहे इक्ष्वाकू. असं हे म्हणा, हे कुळ आहे म्हणा, राजांचं कुळ आहे म्हणा. तेव्हा भगवान सांगतात, अक्षराणाम अकारोस्मी द्वंद्वा सामासिकस्य अहमेवा अक्षयः कालो धाता अहम विश्वतो मुखः. श्री गुरुदेव.